अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। थाळी कष्टकऱ्यांची पंगत आपलेपणाची या टॅगलाईन खाली कणकवली समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कणकवली थाळीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वतीने मोफत थाळी देण्यात आली। यातून अभित नाईक समीर नलावडे यांच्यामधील राजकारणापलीकडची दोस्ती दिसून आली। कष्टकरी जनतेला मोफत एक वेळचं जेवण उपलब्ध करण्यासाठी समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीनं कणकवली शहरात थाळी कष्टकऱ्यांची पंगत आपलेपणाची हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी दुपारी याकरिता अनेक कष्टकऱ्यांनी लांबच लांब रांग लावली होती। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटा सावंत यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला। डाळ, भात, पुरी, उसळ, लोणचं असे पदार्थ या थाळीमध्ये देण्यात आले। पुढील 5 दिवसांचं बुकिंग झाल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटा सावंत यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू भरणे, राजू गवाणकर, रवींद्र गायकवाड, आसिफ नाईक, संजय कामतेकर, किशोर राणे, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, दिलीप वर्णे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, जावेद शेख, महेश सावंत, राज नलावडे उपस्थित होते। जेवायला मिळायचं काय सांगताय? पुरी, भात, डाळ, लोणचा, चांगले आहे। नाव काय तुमचं? धोंडाप्पा बेमाना कट्टीमणी। कुठे राहता? धोंडाप्पा बेमाना कट्टीमणी, कुठे राहता? केमडी। सांगा। छान आहे जेवण, आवडलं आणि काय बोलायचं त्यांना शुभेच्छा। 2 मिनिटं मी झाला। समीर नलावडे तुमचे मित्र आहेत। आज शहरामध्ये त्यांनी एक चांगला उपक्रम अनोखा आयोजित केलेला आहे, काय सांगायला? प्रथमतः अभित नाईक यांना वाढदिवसाच्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे मित्र सन्माननीय समीर नलावडे हे गेली अनेक वर्ष या कणकवलीमध्ये नवीन नवीन उपक्रम करत असतात। त्याच्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे की नवीन उपक्रम या कणकवली शहरामध्ये राबवायचे आणि आज एक नवीन उपक्रम या ठिकाणी अभित नाईक यांच्या वाढदिवसाचा औचित्य या ठिकाणी आयोजित केला आहे। त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करेन, खरोखर कष्टकरी आणि गरीब लोकांसाठी या समीर नलावडे मित्रमंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला पुढेही तुम्ही असंच सहकार्य करावं अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे। थाळी कष्टकऱ्यांची पंगत आपलेपणाची, कणकवलीकरांची थाळी असा हा नवीन उपक्रम आज आपण चालू केला आहे। आज सन्माननीय अभित नाईक यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आज आपल्या स्वतःकडून ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हा उपक्रम ज्या दिवशी ज्यांचा वाढदिवस असेल तो या मंडळाशी कॉन्टॅक्ट करेल, त्या दिवशी आपण हे जेवणाचं वाटप करणार आहे। कणकवली शहरामध्ये असे अनेक नागरिक आहेत की रोज कमवतात आणि रोज खातात, म्हणजे उदरनिर्वाह त्यांचा दिवसाला 100-50 रुपये कमवतात आणि त्याच्यातून कुठेतरी खातात। अशांना कुठेतरी आपण आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून समीर नलावडे मित्रमंडळ, माझे सर्व कार्यकर्ते माझ्या मागे लागले की आपण असा काहीतरी वेगळा उपक्रम करूया की ज्यातून गरिबांना मदत होईल। मग ही नवीन संकल्पना आमच्या जवळ आली। मग आम्ही आज अभित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभमुहूर्तावर आज चालू केलेली आहे। जवळजवळ 5 दिवसाचे 5 जणांनी आम्हाला आतापर्यंत कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे आम्ही दिवस ठरवून घेतलेले आहेत। यापुढे हळूहळू थोड्या दिवसांनी जसं कणकवली शहरामध्ये समजेल तसे अनेक नागरिक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि गरिबांच्या पोटाला कुठेतरी, तो गरीब उपाशी राहता नाही, त्यांच्या पोटाला कुठेतरी अन्न मिळालं पाहिजे, या भावनेतून आपण आजचं हे नियोजन केलेलं आहे। माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आज ते या कार्यक्रमाला उपस्थित आहे। समीरने आपल्या मित्रमंडळाच्या वतीने असा निर्णय घेतला, माझ्या वाढदिवसाचं औचित्य झालं की एक उपक्रम असा राबवायचा की कोणाचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसाच्या त्या उत्सव मूर्तीने जर मनात आणलं तर गरिबांना थाळी, जेवणाची कणकवलीची थाळी म्हणून देऊ शकतो। एक चांगला उपक्रम त्यांनी एक माझे मित्र म्हणून कन्सेप्ट राबवलेली आहे। त्याचा फायदा आज तुम्ही पाहिला आहे, त्या गरीब कष्टकरी जनतेला होतो आहे। त्याच पद्धतीने माझं एक जाहीर आव्हान आहे
समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने हा जो कार्यक्रम आज चालू केलेला आहे माझ्या वाढदिवसानिमित्त, तो कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याकरिता कणकवली शहरातील किंवा अन्य कोणाची इच्छा असेल त्यांनी समीरशी किंवा त्याच्या संपूर्ण टीमशी मित्रमंडळाशी संपर्क करून त्या गरीब जनतेला अन्नदान करण्याचं एक पुण्य घ्यावं. ते त्या पुण्याच्या स्वरूपात समीरला पण पुण्य त्याचं मिळणार, मित्रमंडळाला मिळणार. त्या पद्धतीने जनतेची सेवा एक चालू राहील. एक चांगला स्तुत्य उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त समीरने चालू केला. माझा मित्र आहे तो जवळचा, आणि त्याबद्दल मी त्याचे जाहीर आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात ज्यांचे कोणाचे वाढदिवस असतील त्यांनी समीरशी संपर्क साधून त्या गरीब जनतेची सेवा करावी ही परमेश्वरांनी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.